हरिओम. अध्याय 6. ओवी क्रमांक 62 ते 70. यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. विषयांच्या ठिकाणी आणि कर्मांच्या ठिकाणी जेव्हा आसक्त होत नाही आणि जेव्हा त्याचे सर्व संकल्प सुटलेले असतात तेव्हा त्या योग्याला योगारूढ असं म्हणतात. तरी जयाचिया इंद्रियांची आघरा नाही विषयांची येर झारा जो आत्मबोधाची वोवरा पहुडला असे. जयाचे सुख दुःखाचे आंगे झगटले मानस चेवोने घे विषयपासी आलियासे नरिघे हे काय म्हणून. इंद्रिये कर्माच्या ठाई वाढीनली परी कही फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. असते निदेहे हेतुला जो चेतुची दिसे निदेला तोची योगारूढ भला ओळखे तू. तेथ अर्जुन म्हणे अनंता हे मज विस्मो बहु ऐकता सांगे तया ऐसी हे योग्यता कवणे दीजे. तरी ज्याच्या इंद्रिय रूपी घरात विषयांचं येणं जाणं होत नाही आणि जो आत्मज्ञान रूपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्थ निजलेला असतो, ज्याच्या मनाला सुख दुःखांनी स्वतः धक्के दिले असताना सुद्धा ते जागं होत नाही, विषय अगदी जवळ आले तरी हे काय आहे म्हणून ज्याला स्मरणही होत नाही, ज्याची इंद्रिये कर्मे करीत आली परंतु ज्याच्या अंतःकरणात फलाची इच्छा कधीही उत्पन्न झाली नाही, जो देहधारी असून याप्रमाणे असतो आणि जो जागृत पुरुषाप्रमाणे सर्व व्यवहार करीत असूनही निद्रिस्ताप्रमाणे क्रियाशून्य दिसतो, तोच उत्तम प्रतीचा योग निष्णात आहे असं तू समज. त्यावेळी अर्जुन म्हणाला, अनंता, तुझं हे बोलणं ऐकून मला फार आश्चर्य वाटतंय. त्याला अशी ही योग्यता कोण देतो? उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः. आपणच आपला उद्धार करावा, आपला घात करू नये. आपण स्वतःच स्वतःचे मित्र आहोत आणि स्वतःच स्वतःचे शत्रूही आहोत. तव हासोनी कृष्ण म्हणे तुझे नवल नाहे बोलणे कवणासी काय दीजेल कवणे येथ अद्वैती ये. पै व्यामोहाची आशेजे बळिया अविद्या निद्रित होईजे
ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे जन्म मृत्यूंचा. पाठी अवसात ये चेवो तै ते अवघेची होय वावो. ऐसा उपजे नित्य सद्भावो तोही आपण पाची. म्हणून आपणची आपण पेया घातुकी जतु असे धनंजया. चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमाना. तेव्हा कृष्ण हसून म्हणाले, तुझं हे बोलणं आश्चर्यकारक नव्हे काय? ह्या अद्वैतामध्ये इथे कुणाला कुणी काय द्यायचंय? अविवेक रूपी अंथरुणावर प्रबळ अविद्येच्या योगाने ज्या वेळेला जीव निजतो त्यावेळेला हे जन्म मरण रूपी वाईट स्वप्न तो अनुभवतो. आणि नंतर ज्या वेळेला अकस्मात जागृती येते त्यावेळेला ते स्वप्न वगैरे सगळं व्यर्थच होतं. अशा प्रकारचा आपल्या नित्य अस्तित्वाचा जो सहज प्रत्यय येतो तोही आपल्याच ठिकाणी आपल्याला येतो. म्हणून अर्जुना, मिथ्या जो देहाभिमान त्याकडे चित्त देऊन आपणच आपला घात करतो. हरिओम.